आता पुढे डेव्हलपमेंट काय आहे शीतल तेजवानीच्या प्रकरणात? कारण काल येवले जे आहेत ते देखील चौकशीला येऊन गेले आहेत. तुमची जी मागणी होती की त्यांना अटक करा, निलंबित करा, नेमकं आता पुढचं काय झालेलं आहे? तुम्ही काय आता मागणी करा? नाही, आताच्या घटनेला मला प्रचंड माहिती ही पूर्ण सातारा या सगळ्या भागातून येते. असंख्य डील्स जे शीतल तेजवानीने करण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दलची माहिती आली आहे, जी मी काल EOWचे अधिकारी मसाळ साहेब आहेत त्यांना ती पाठवली होती. आणि जवळजवळ म्हणजे 7 ते 8 प्रकरणात त्यांच्याकडे पॉवर ऑफ अटॉर्नी होती. म्हणजे या मॅडमचा धंदाच हा होता की याच्यावरनं स्पष्ट दिसतंय. त्यांचं आणि एक कंपनी पॅरामाउंट ड्रीम बिल्ड नावाची जी कंपनी होती जी OPC होती. आतापर्यंत आपण कोणी OPC ऐकलं नसेल, पण 1 पर्सन कंपनी त्यांची होती, त्या शीतल तेजवानींची होती. आणि त्याच्यात न पैसे हे जे दिले जायचे लोकांना, तर त्याची सुद्धा माहिती मी डाउनलोड केली आहे. आताच्या घटनेला ही सगळी माहिती मी खर्गे समिती पुढेही देणार आहे. जे EOWचे अधिकारी होते मसाळ यांना मी ऑलरेडी बऱ्यापैकी त्याच्यातली माहिती पाठवली आहे. असंख्य जमिनी, म्हणजे त्याच्यात आपण याची जमीन म्हणा, वकफची जमीन म्हणा, बांद्र्याची BKCची जमीन होती, पुण्याच्या तर कितीतरी जमिनी होत्या. त्या सगळ्या ठिकाणी मी बघते की पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानी यांनी घेतली होती, काही पॉवर ऑफ अटॉर्नी त्यांच्या कंपनीने घेतली होती. ही सगळी माहिती सुद्धा आता मी ॲडिशनली देणार आहे. आताच्या घटनेला मला वाटतं बरेचशा चौकशा त्यांच्या चालू झाल्या आहेत. कारण खर्गे समिती पुढे मी अमुक जे मुद्दे मांडले होते. एक मी मांडलं होतं की मला कलेक्टर पुढे हे त्या चौकशीत नकोय, कारण कलेक्टरांना 16 जूनला, मी परत हे म्हणेन, 16 जूनला या प्रकरणाची माहिती होती. 16 जूनपासून नोव्हेंबरपर्यंत त्यांनी काहीही कारवाई केली नाही. दुसरं, त्यांना बोटॅनिकल सर्वे, म्हणजे ही जी बोटॅनिकल गार्डन्स ऑफ इंडिया जी होती, यांनी 16 जूनला, म्हणजे ही साधी संस्था नव्हती, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटची जर संस्था होती, त्यांचं अर्जंट इंटरव्हेन्शन त्यांनी करायला सांगितलं. त्याच्यात काही झालं नाही, कुठल्याही प्रकारचा FIR झाला नाही. उलट त्या लोकांनी, अमेडियाच्या लोकांनी तिथे जाऊन ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. तर जसं मी हे एकदा नाही 10 वेळा म्हणेन की अजित पवारांनी सांगणं की मला माहीत नाही हे शक्य नाही. कलेक्टरांना जर हे माहीत होतं तर पालकमंत्र्याला माहीत नाही असं होऊच शकत नाही. कारण ही तब्बल 1800 कोटीची सरकारी जमीन होती. जर कलेक्टरांना, SDOना, तहसीलदारांना माहीत होतं तर पालकमंत्र्यांना याची कल्पना दिली गेली नाही असं शक्यच नाही. म्हणून एक तर ही समिती बरखास्त करा, 2 अजित पवारांचा पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा हवा, आणि तिसरं याच्यात शीतल तेजवानी आहेत त्यांच्या जेवढ्या जमिनीचं, काल मी हे मसाळ्यांना का पाठवलं, कारण त्यांच्या जेवढ्या जमिनींचे व्यवहार आहेत त्या सगळ्या व्यवहाराची चौकशी होणं गरजेचं आहे. म्हणून कारण ते जेव्हा EOW पुढे येतात, एखादी केस असेल तर माणूस समजू शकतो. या जेवढे मॅटर्स मी बघितले आहेत, प्रत्येक मॅटरमध्ये, मग ती वक्फची असो, इतर एका शाळेची जमीन असो, BKCची जमीन असो, जिथे जिथे होती तिथे शीतल तेजवानी यांच्याकडे पॉवर ऑफ अटॉर्नी होती. मला पुण्याच्या बाकीच्या लोकांनाही सांगायचंय की तुमच्याकडे शीतल तेजवानीची आणि काही माहिती असेल तर मला किंवा विजय कुंभार यांच्यापर्यंत तिथल्या तिथे पोचवा, आणि या सगळ्या गोष्टी मांडून एक प्रॉपर ऍप्लिकेशन करून आपल्याला खर्गे समितीला द्यायला लागेल. हे अतिशय गंभीर आहे. ही बाई कोणासाठी काम करायची, कुठले तिने प्रकल्प केले, कोणाच्या घशात या सगळ्या जमिनी गेल्या, कारण बहुतांश जमिनी या वतनच्या किंवा सरकारच्या होत्या. मॅडम, नोटीस बजावलेल्या आहेत असं कळतंय, नेमकं काय आहे, काय ब्रेकिंग आले? नाही, आताच्या घटनेला माझ्याकडनं काही पत्रकारांनी त्या बोटॅनिकल सर्वेच्या अधिकाऱ्यांचे नंबर मागितले, जे मी त्यांना दिले. तर त्याच्यावर असं दिसतंय की बहुतेक खर्गे समितीने त्यांना बोलवलं असावं. पण मला असं वाटतं की त्या अधिकाऱ्यांना नक्कीच विचारा. पण जी दिरंगाई होतीये पार्थ पवारवर FIR मध्ये नाव आणण्याची, ती मात्र खपवून आता घेणार नाही. कारण मी सगळी कारणं, सगळे लॉज, त्याच्यातले असलेले सगळे सेक्शन, हे सगळं खर्गे समितीला सांगितलंय. हे सगळं IGR म्हणजे स्टॅम्प्सच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की अमेडिया LLP
अमेडिया एंटरप्राइजेस LLP यांनी हा व्यवहार केलाय, तर FIR जो आहे तो देणारा आणि घेणारा, तर घेणारे जे होते ते अमेडिया एंटरप्राइजेस LLP होते आणि त्यांच्यावर FIR झाला पाहिजे. त्याच्यातले 99% पार्टनर हे पार्थ पवार होते. सिंचन घोटाळ्यात जे झालं, शिखर बँकेच्या घोटाळ्यात जे झालं, ईडीच्या चौकशांमध्ये जे झालं की अजित पवारांचं नाव आलं नाही, तसंच काहीसं इथे होतंय. पार्थ पवारांचं नाव घेतलं जात नाहीये, ते तात्काळ घ्यावं अशी मी विनंती करते. मॅडम, पार्थ पवारांचा फोन जो आहे तो सध्या स्विच ऑफ असल्याचं कळतंय, कसं बघता याकडे? कारण कालपासून त्यांना बरेच माध्यमांनी प्रयत्न केला फोन लावायचा, पण लागत नाही. आताच्या घटनेला माझ्याकडे पार्थ पवारचा नंबर नाही आणि मला घेण्याची इच्छाही नाही, तर त्यांचा स्विच ऑफ आहे का स्विच ऑन आहे मला माहित नाही. पण जर ते स्विच म्हणजे नसतील तर काय आहे, कुठे गेलेत, का गेलेत, आणि जर उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा जर असा ॲब्स्कॉन्डिंग राहायला लागला, पण मला असं वाटतं की हे याचं जे ट्रेनिंग आहे तर त्यांनी कदाचित वडिलांकडनंच घेतलं असेल, कारण वडील सुद्धा असेच बऱ्याच वेळा फोन स्विच ऑफ करून बसतात, तसंच काहीतरी ट्रेनिंग वडिलांकडनं त्यांनी घेतलं असावं. शीतल तेजवानी यांच्या अनेक व्यवहार आता तुमच्या माध्यमातून समोर येत आहे, हे व्यवहार देखील अशाच प्रकारचे आहेत का, असं काही संशय? आताच्या घटनेला मला त्या व्यवहारात काय झालं त्याची माहिती माझ्याकडे नाहीये, पण ज्या पद्धतीने केलेलं आहे, कारण आधी लोअर कोर्ट बंद घेतलंय, हायकोर्टात अगदी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत त्या गेल्या होत्या, त्याच्यात सुद्धा ते डिस्पोज झाले. तर आता जसं हे पण प्रकरण हायकोर्टाने डिस्पोज केलं होतं, तरी शीतल तेजवानीने ते ट्विस्ट करून अधिकाऱ्यांकडनं करून घेतलं. तर आत्ताच्या घटनेला याची पुढे काय झालं मला माहित नाही. म्हणूनच हे सगळे जी प्रकरणं माझ्याकडे आली ती मी जे अधिकारी आहेत EOWचे मसाळ साहेब त्यांना ती दिलेली. मॅडम, तुम्ही BKCच्या जमिनीचा उल्लेख केला, साधारण किती एकर जमीन आहे, काय आहे नेमकं BKC प्रकरण? BKCची जी जमीन आहे ती जवळजवळ 7 एकरची जमीन आहे आणि त्याच्यात सुद्धा पॉवर ऑफ अटॉर्नी ही शीतल तेजवानींकडे होती. त्याचे देखील पेपर्स मी अधिकाऱ्यांकडे दिलेले. अजित पवारांचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे. त्यांनी एक मालेगावच्या प्रचार सभेमध्ये, सध्या नगर परिषदांच्या निवडणुका आहेत, त्या प्रचार सभेत हे वक्तव्य केलेलं आहे. नागरिकांना आवाहन करताना त्यांनी म्हटलंय, तुमच्या हातात मत द्यायचं आहे आणि माझ्या हातात निधी द्यायचं काम आहे. 18च्या 18 उमेदवार निवडून दिले तर मी तुम्हाला निधी देईल. हा, तुम्ही जर तिथं काट मारली तर मी निधीत देखील काट मारेन. मला हे सगळी वक्तव्य ऐकून अशी तळपायाच्या मस्तकाला जाते. एक तर असा वित्तमंत्री, जर यांना निधी द्यायचं काम माझं आहे, जर तुम्ही आपले 18 आणले तर मी निधी देईन, नाहीतर सगळ्यावर काट मारेन, असा जो व्यक्ती बोलतो त्याला त्या पदावर सुद्धा राहता कामा नाही. आताच्या घटनेला मी त्यांचं आणि एक वक्तव्य ऐकलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की ज्यांना राजकारण करायचं त्यांनी कंत्राटदारी करू नये आणि ज्यांना कंत्राटदार व्हायचंय त्यांनी राजकारण करू नये. आणि त्यात बोलता बोलता ते म्हणाले की जी कामं होतात त्याच्यातला एक कॉन्ट्रॅक्टर एक खत्री नावाचा, त्याची कामं बघा, उत्कृष्ट कामं करतो. तर हा खत्री जर तो सिंचन घोटाळ्याच्या इनफेमस खत्री जो जेलमध्ये सुद्धा जाऊन आला होता त्याच्याबद्दल ते बोलत होते का, याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. कारण ह्या व्यक्तींनी अफाट पैसा सिंचनातनं कमवला, यांनाही खायला घातलाय, स्वतःही खाल्लाय, आणि एवढंच नाही तर त्याच्यातनं अफाट प्रॉपर्टीज पूर्ण बांद्र्यामध्ये त्यांच्या मुलाच्या कंपनीच्या नावावर म्हणजे इंक इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर बनवल्या गेल्या होत्या. या सगळ्या माहिती तेव्हाच्या काळी सुद्धा मी अँटी करप्शन ब्युरोला जेव्हा प्रवीण दीक्षितजी DG होते तेव्हा मी सगळी माहिती त्यांच्याकडे, अगदी त्यांच्या असलेल्या गाड्यांसकट दिली होती. त्यांच्याकडे फरारी, बुगाटी, जी गाड्यांची नावं आपण ऐकली, रॉल्स रॉयस, एक रॉल्स रॉयस तर पकडून पण दिली होती. त्या सगळ्या गाड्या कुठून येतात, हा सगळा आपल्या जनतेचा पैसा आहे. या गाड्यांचं रजिस्ट्रेशनचे सुद्धा 67 लाख रुपये या माणसांनी भरले नव्हते, ते दंड आम्ही लावून घेतले. किती लढायचं, आणि ही सगळी मंडळी असे पैसेच खात राहणार. मला खरंच कळत नाही की आता महाराष्ट्राला ठिकाणावर आणण्यासाठी, कारण आताच्या घटनेला जे 9,30,000 कोटीचं जे आताचं डेट जे झालंय, कर्ज झालंय महाराष्ट्राच्या डोक्यावर, ते सगळं या लोकांकडे, सगळं. आणि या लोकांना ज्या दिवशी शिक्षा होऊन हे सगळा पैसा होईल ना, शून्य होईल हे कर्ज. आणि आताच्या घटनेला हे जे वित्तमंत्री 10वी पास वित्तमंत्री आहेत ना महाराष्ट्राचे, ते अशा लोकांच्या डोक्यांनीच महाराष्ट्राची विल्हेवाट लागली. नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाचा मला आणि एक मुद्दा मांडायचा आहे. तो आहे की काल काही माध्यमांनी दाखवलं की
महाराष्ट्रातला आत्ताची गणितं म्हणजे भाजप काँग्रेस बरोबर जात आहे काही ठिकाणी आणि काँग्रेस यांच्या बरोबर जाते, हे त्यांच्या बरोबर जातात, ह्या सगळं ऐकून डोकं चक्रावलं की चाललंय काय, म्हणजे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. प्रत्येक पक्षाचं प्रत्येक पक्षाशी 2-2 ठिकाणी 3-3 ठिकाणी जी समीकरणं दाखवली, याला लोकशाही कुठच्या अँगलने आपण म्हणू शकतो, कुठच्या अँगलनी हे लोकांची काही विचारधारा आहे, काही देशाला पुढे नेण्याची काही विचारधारा आहे, याच्यावर काहीच दिसत नाहीये. आत्ताच्या घटकेला हे सगळे बिझनेसमॅन पैसे कमवायला राजकारणात येत आहेत, एवढंच मला दिसतंय. जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरताना गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्याकडून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धक्काबुक्की करण्यात आली, त्याला मारण्यात आलं. हे सर्व घडत असताना निवडणूक अधिकारी देखील तिथे होते, याकडे कसं पाहतो? मला तर निवडणूक अधिकाऱ्यांना काय बोलावं हेच कळत नाहीये की जर गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हे तू मागे घे असं जर म्हटलं असेल तर याच्यापेक्षा शर्मेची बाब जास्त नाहीये. या गिरीश महाजनांना तर काय बोलावं खरंच कळत नाहीये. कारण काल हे असो, त्यांचं दुसरं ते काल झाडांचं जे झालं, म्हणजे नाशिकची साधू संतांसाठी राहण्याची जागा व्हावी म्हणून झाडांची कत्तल करायची जी ठरवली आणि ज्याच्या विरुद्ध नाशिककर जेव्हा उभे राहिले आणि त्यांनी लढायचं ठरवलं, तेव्हा गिरीश महाजन म्हणतात की आम्ही याच्यापेक्षा 10 पट झाडं लावू. अहो पण तुम्ही लावणार किती, या झाडांची उंची किती? कारण ही ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या राजकारण्यांच्या डोक्यात येणारच नाही. त्यांना कळतच नाही मुळात की लोकांना काय हवंय, झाडांचा उपयोग काय, त्याच्यातल्या ऑक्सिजनची काय गरज आहे. राजकारण्यांना खरंच माहिती नाही असं वाटायला लागलंय मला, किंवा त्यांना लोकांची पडलेली नाही. आपण उठायचं आणि सगळी तोडून कत्तल करून टाकायची झाडांची. कारण काल त्याचे मी जेव्हा व्हिडिओ बघितले, एवढे मोठी मोठी टोलेजंगी झाडं होती, ही जर कोणी तोडायचा विचार करत असेल तर त्याच्यात जे लढतायत त्यांच्याबरोबर ताकदीने मी उभी राहणार आहे आणि त्याच्या विरुद्धही लढा देणार. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम सरकारी वकील म्हणून केस लढत आहेत. मात्र मागील अनेक दिवस ते केस लढण्यासाठी गेले नाहीत. यावर माध्यमांनी त्यांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की सातत्याने तिथे तारीखवर तारीख दिली जाते म्हणून मी केस लढायला जात नाही. मला तर शंका वाटते की संतोष देशमुखांच्या केसमध्ये तारीख पे तारीख ही कोणामुळे दिली जाते हे पहिलं शोधणं गरजेचं आहे. ते खरं कोर्ट देत आहे का हे देत आहेत की हे अर्ज करून सांगतायत की आत्ता मला जमणार नाही, नंतर मला जमणार नाही. या सगळ्या गोष्टी खरं तपासणं गरजेचं आहे. कारण कोर्टाला माहिती आहे किती गंभीर प्रकरण आहे आणि त्याच्यावर जर तारीख पे तारीख चालली असेल त्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. मी त्यांच्या भावाशी बोलून, धनंजय देशमुखांशी बोलून याच्यावर पुन्हा अर्जन्सी कोर्ट करून ते मॅटर आणायला लावणार. मॅडम, तुम्ही परवा चौकशीसाठी जेव्हा गेला होता त्यावेळेला मंत्रालयामध्ये 2 जण आई आणि लेक तुम्हाला भेटण्यासाठी आलेले होते. तुम्ही त्यांच्या भेटण्यासाठी तुम्ही जाणार का, किंवा तुम्ही काही नंबर वगैरे त्याचा मिळवलाय का? नेमकं काय झालं होतं त्या दिवशी? नाही, काय झालेलं, मी खरगे समिती पुढे मंत्रालयात जेव्हा पोहोचले ते संध्याकाळी 6ची वेळ होती आणि त्याच्यानंतर मला ते समिती पुढे मांडता मांडता जवळजवळ 7:15 वाजले होते. मला बाहेर आल्यानंतर असं कळलं, एक माणूस आला आणि तो मला म्हणाला मला अमुक 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 माझ्या जमिनीबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. तर मी त्यांना म्हटलं आपण इथे बोलण्यापेक्षा शांतपणे निवांतपणे तुम्ही मला समजवा, मग मला जे करता येईल ते मी करेन असं म्हणून मी बोलल्याबरोबर तो तिथनं गेला. तर मला काही पत्रकार सांगायला लागले की त्या माणसाला इथे खूप आत्ता म्हणे खूप मोठा हे झालं होता, कारण खूप आरडाओरडी झाली होती, त्याला तुम्हालाच भेटायचं होतं तर तुम्ही त्यांना एकदा भेटून घ्या. तर मी त्यांना विचारलं, म्हणजे आम्ही पूर्ण ते कॉरिडॉर बघितला, तो तोपर्यंत खाली भेटेल असं वाटलं पण तो तोपर्यंत गेलेला होता. त्याच्यानंतर तो व्हिडिओ एवढा व्हायरल झालाय तर मला कुठूनही त्या माणसाला सांगायचं की बाबा तुझी व्यथा, कारण तुझा जो व्हिडिओ मी बघितला जे तिथे घडलं मंत्रालयात ते अतिशय दुर्दैवी होतं. मला आत्ताच्या घटकेला असं म्हणजे तुझी परिस्थिती बघून असं वाटतंय की तुला कितीतरी वेदना होत असतील. तर तुझं प्रकरण काय आहे ते खरंच मला एकदा सांग, कुणाच्या तरी माध्यमातून माझा फोन नंबर मिळवून माझ्यापर्यंत घरी येऊन सांग. मला जेवढं तुझ्यासाठी करता येईल मी नक्कीच करेन.